आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मनसेच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे या बैठकीला हजर आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठक होतीये। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डची चाचपणी आता मनसेकडून केली जाते। याच अनुषंगाने आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रमुख मनसेचे नेते या बैठकीला हजर आहेत आणि एकंदरीतच पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखली जाते। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मुंबईमधून प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून। ऋतिक, मनसेची आज महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीला कोण कोण नेते हजर आहेत आणि एकंदरीतच काय घडामोडी? नक्कीच आपण बघतोय की थोड्या वेळापूर्वीच हे सर्व जे नेते आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। यामध्ये प्रमुख म्हणजे बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, अभिजित पानसे आहेत। यांच्या वतीने ही बैठक घेण्यात येत आहे। स्वतः राज ठाकरे देखील या बैठकीमध्ये मार्गदर्शन करत आहे आणि मुख्यतः वॉर्ड संदर्भातली जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वॉर्ड नेमके कोणाचे कसे असणार, कारण की ठाकरे गटासोबत युती करणार हे जवळपास निश्चितच झालेलं आहे। त्यानंतर किती कोणाच्या जागा असणार, कोणत्या जागा आपल्या मोक्याच्या आहेत या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्यांना आता वेग यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर कालच आपण बघतोय की काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यानंतर आता स्पष्ट होतंय की ठाकरे गट आणि मनसे हे दोघं एकत्र लढतील आणि त्यामध्ये काँग्रेस नसेल। आता त्या अनुषंगानं जी रणनीती आहे ते या ठिकाणी आखण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। औपचारिक युती अद्यापही या ठिकाणी जाहीर झालेली नाहीये, मात्र बऱ्यापैकी आता असं दिसून येतंय मागच्या काही भेटींपासून की मनसे आणि ठाकरे गट हा युती करणार आहे। आणि आता नेमक्या कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या आपल्या मोक्याच्या जागा आहेत, कोणत्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकतो या संदर्भातली जी चर्चा आहे, या वॉर्ड संदर्भातल्या सगळ्या चर्चा ज्या आहेत तर या बैठकांमध्ये सध्या रंगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या बैठका आता बॅक टू बॅक सुरूच असणार असून त्यापैकीच ही आज सकाळी बोलवलेली बैठक होती। या बैठकीमध्ये प्रमुख ते 3 ते 4 जे नेते आहेत ते या बैठकीला आता सध्या उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी बैठक म्हणावी लागेल। आणि दुसरीकडे ठाकरे युती संदर्भात सुद्धा अधिकृत घोषणा नेमकी कधी केली जाते हे पाहायचंय। धन्यवाद ऋतिक सविस्तर माहितीसाठी।